एकच आंधी राहुल गांधी म्हणत पुण्यामध्ये छात्रों के गुंज कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या संसदेचे अर्थात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसची आन बान शान राहुल गांधी पुण्यात येत आहेत. आणि राहुल गांधी पुण्यात येत आहेत म्हणल्यानंतर तरुणाईचा ज्या पद्धतीनं उत्साह वाढलाय, कारण छात्रों की गुंज हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात आणि त्याच्यात पुण्यामध्ये पहिलाच आहे. आणि खास मुलींना त्या ठिकाणी समोर ठेवून जिजाऊ सावित्री अहिल्या रामाईच्या या महाराष्ट्रामध्ये मुलींना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केलं, संधी त्या ठिकाणी दिली जाते. साहजिक आहे, नुसत्या मुलीच उपस्थित राहणार नाहीत तर मुलं सुद्धा ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहतील. झाडून सगळी काँग्रेस एकत्र आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधीची सध्या देशामध्ये क्रेज आहे, सो कॉल्ड बीजेपी वाले राहुल गांधींना, काँग्रेसला किंवा त्यांच्या आयडिओलॉजीला टार्गेट करण्याचं काम करतायत. भारतीय जनता पार्टी खास करून काँग्रेसला चॅलेंज करू शकत नाही. सत्तेत असून सुद्धा राहुल गांधींनी प्रधानमंत्री महोदयांसहित संपूर्ण सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी, नीट परीक्षा घोटाळ्यासाठी आणि इतर सगळ्या गोष्टीसाठी ज्या पद्धतीनं देशामध्ये म्हणजे चक्काजाम करून टाकलंय, बोलायची संधीच ठेवली नाही. भारतीय जनता पार्टी गेल्या 10-12 वर्षामध्ये सत्तेत असताना पहिल्यांदा इतकी अडचणीत आली की पुण्यामध्ये संवैधानिक पद्धतीनं देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा येण्याची चोरी झाली, विरोध केला जातोय आणि वेगवेगळे भारतीय जनता पार्टीकडून आरोप केले जात आहेत. कदाचित ते बिनबुडाचे आहेत. आणि मग याच भारतीय जनता पार्टीची किंवा RSSची जी विद्यार्थी संघटना आहे, ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हे रडीचा डाव खेळून राहुल गांधीच्या कार्यक्रमाला किंवा पुण्यात काल रात्री COP मध्ये विद्यार्थ्यांना पैसे देऊन त्या ठिकाणी आवाहन केलं जात आहे असं बालिश वक्तव्य करून त्या ठिकाणी गोंधळ घातला गेला. आणि ABVPनं घातलेला गोंधळ काँग्रेसच्या किती फायद्याचा आहे किंवा राहुल गांधींच्या कार्यक्रमाला किती ताकदीनं विरोध करून त्याच कार्यक्रमाची जास्त भारतीय जनता पार्टी जाहिरात करते आहे, हे न कळायला भारतीय जनता पार्टी एवढी अज्ञानी नसली तरी राहुल गांधींना मोठं करण्यामध्ये कदाचित भारतीय जनता पार्टीतल्या पुण्यातल्या लोकांचा हात असावा असा माझा समज आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो, या राजकीय कट्टा या आपल्या महत्वाच्या सेगमेंटमध्ये मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे ऑफिशियली आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. माझा चर्चेचा महत्वाचा मुद्दाच आहे, राहुल गांधींच्या पुण्यात येण्यामुळं छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी घाबरली आहे का? ABVPच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर रडीचा डाव सत्ताधारी करणार असतील आणि जसं काय म्हणजे राहुल गांधी देशात फिरूच शकत नाही, ते भारताचे नागरिकच नाहीत, अशा पद्धतीनं त्यांना विरोध का केला जातोय या प्रश्नाचं मला उत्तर शोधायचंय आणि म्हणून मी या विषयावर चर्चा करणार आहे. बघा, विद्यार्थी आंदोलन जंतर मंतरवर झालं, त्याच्या अगोदर नीट घोटाळा झाला, त्याच्या अगोदर या देशामधले एज्युकेशन सिस्टीमची अवस्था किती भयानक आहे तुमच्या लक्षात आहे. सरकारी 93,000 शाळा या देशातल्या बंद पडतायत. असंख्य विद्यार्थ्यांचे आणि शैक्षणिक गुणवत्तेचे प्रश्न असताना, सगळेच अडचणीत असताना या देशामध्ये बोलायची सुद्धा चोरी झाली. आणि मग या शिक्षणातल्या बाजारीकरणाच्या विरोधात, शिक्षणातल्या गलथन कारभाराच्या विरोधात, शिक्षणातल्या निष्क्रिय सिस्टीमच्या विरोधात, खरं तर शिक्षणातल्या भ्रष्टाचारी आणि करप्शनच्या विरोधात, घोटाळ्याच्या विरोधात ज्यावेळेस विद्यार्थी रस्त्यावर आले, ज्या तरुणांना हिनवलं गेलं ते कॉक्रोच सगळे रस्त्यावर आले आणि देशाला दाखवून दिलं की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊ शकतो, आंदोलन करू शकतो.
प्रश्न विचारू शकतो आणि घाबरवू शकतो, हे सगळं लक्षात आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडले. म्हणजे तुम्ही कधी नव्हे तो प्रधानमंत्र्यांना सोशल मीडियावर, तेही इंस्टाग्रामवर बघून आश्चर्यचकित झाला असाल. जो व्यक्ती गेल्या 10-12 वर्षामध्ये कधी मीडिया समोर येऊन पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली नाही, तो व्यक्ती विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळं कसं म्हणजे दखल घ्यावी लागले, परंतु ते सगळं बऱ्यापैकी सभागृहात, संसदेच्या आणि बाहेर सुद्धा काँग्रेस असेल, इतर विरोधी पक्ष असतील, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, त्यांचे सगळे लोक असतील, विरोधी पक्षातले सगळे नेते असतील, सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. आमच्या देशातल्या तरुणांच्या करिअरशी, त्यांच्या भविष्याशी जर कोण खेळ करत असेल, कारण नीट घोटाळा झाला आणि नंतर जे आरोपी पुण्यातलेच पकडले गेले, 5 आरोपी जर नीट घोटाळ्यात पकडले जात असतील आणि देशात त्या नीट घोटाळ्याची चर्चा होत असेल, परीक्षेमध्ये आणि री एक्झाम घेतल्यानंतर परत मार्काच्या गोंधळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं म्हणजे गैरकारभार झाला, राहुल गांधीच काय प्रत्येक जण चिडलेला आहे. आणि या सगळ्यांवर जे काही 1-2 महिन्यातल्या या महाराष्ट्रासह देशातल्या घडामोडीवर राहुल गांधी तरुणांशी चर्चा करतायत. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ज्यावेळेस चर्चा होते, छात्रों की गूंज निमित्तानं राहुल गांधी येतात. काय विचारतायत? का विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला? का सरकार चर्चा करायला तयार नाही? प्रधानमंत्री का संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात चर्चा करायला आले नाही? गृहमंत्री का चर्चा करत नाही? आणि मग हे सगळं सरकारला मी प्रश्न विचारतोय, उत्तर देत नाही. दुसऱ्या बाजूला मी विद्यार्थ्यांमध्ये जातोय, लोकांमध्ये जातोय, प्रश्न विचारतोय, आवाज उठवतोय आणि याला सरकार घाबरतंय, विरोध केला जातोय. माझं म्हणणं काय, जर विरोध राहुल गांधीला केला नसता पुण्यामधल्या कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची एवढी चर्चा झाली नसती. आज पुण्याच्या तुम्ही जिथं कार्यक्रम आहे त्याच्या विरुद्ध टोकाला किंवा शहरात, उपनगरात विचारा कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे. ते म्हणतात कसला कार्यक्रम. आणि ज्या लोकांना कार्यक्रम सुद्धा माहित नव्हता, त्या लोकांना भारतीय जनता पार्टीनं इतकं मस्त त्या ठिकाणी जाहिरात केलेली आहे, ज्याच्यामुळं कार्यक्रमाची उंची तर वाढलीच, पण राहुल गांधींना ऐकायला, पाहायला किंवा चर्चा करायला येणाऱ्यांची संख्या दुप्पट, तिप्पट नाही, 5-10 पट सुद्धा जास्तीची वाढू शकते. आणि ही जर कार्यक्रमाची युथ मध्ये जाहिरात असेल, काँग्रेसवाल्यांनी काय केलं की आपला नेता येतोय, झाडून सगळे कामाला लागले. काँग्रेसचं काही खरं नव्हतं असं मला वाटत होतं, पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीने काँग्रेस महाराष्ट्रात उभी केली, ते फिरतायत, ते बोलतायत, ते मांडतायत, ते टार्गेटवर राहतायत आणि टार्गेट करतायत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे इतर स्थानिकचे गावगाड्यातले नेते एकमेकांच्या गटातटाच्या राजकारणामध्ये काँग्रेस संपवण्याचा विडा ज्यांनी उचलला होता, त्यांना बाजूला करून नवीन टीम त्या ठिकाणी दिली गेली. आणि आज काय देशाची परिस्थिती. पुण्याचंच उदाहरण घ्या. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये नीटची परीक्षा फोडणारेच आरोपी इथं असतील, हा सगळा सावळा गोंधळ असेल, तर मग प्रश्न विचारणारे तुमच्या थेट अंगावर सुद्धा येत असतील, तर त्यांनी अगोदर या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, सरकार काय करतंय, सरकार कसं काय निष्क्रिय ठरलं. आणि पुणेकरांची याच्यात काय चूक आहे का? एक पुणेकर नागरिक म्हणून मी ज्यावेळेस राहुल गांधींच्या भाषणाकडं आणि एकंदरीत शहरातल्या गोंधळामुळं, ट्रॅफिकमुळं मला पडलेला प्रश्न आहे की या सगळ्या राहुल गांधींच्या आजच्या घडामोडीमुळं किंवा भाजपच्या विरोधामुळं लोकांचं त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होतंय, त्रास होतोय. पण एक दिवस त्रास सहन करायला काहीच अडचण नाही. पण राहुल गांधी जे सर्वसामान्यासाठी बोलतात, आज एखाद्या मुलाची मेडिकलची फीस नजरेसमोर आणा, इंजिनिअरिंगची आणा, शिक्षणाच्या सगळ्या गोष्टीत पैसे वाढवलेत, बाजारीकरणाचा प्रश्न आहे. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असताना जर आपण चर्चा नाही करायची, बोलायचं नाही, तर उपयोग काय? मग भाजपनं रडीचा डाव काय सुरू केलाय, ते कोणतरी एक प्रवक्ता उठला आणि म्हणला पेड कार्यकर्ते आणले जात आहेत किंवा काँग्रेसवाले बाहेरच्या पोरापोरींना पैसे देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहा असं सांगतायत. बरीच हमरी तुमरी झाली, चर्चा झाली, आंदोलनं झाली.
मग भारतीय जनता पार्टीने एक पिल्लू सोडलं, म्हणे वंदे मातरमला गांधींनी विरोध केला. आणि मग हे राहुल गांधीचे समर्थक काय म्हणतात, तुम्ही कितीही वरडा तिकडे राहुल गांधीच्या विरोधात, राहुल गांधी आहे म्हणजे म्हणून सध्या विरोधी पक्ष ताकदीने लढतोय. काँग्रेसवाले म्हणतात राहुल गांधी आंधी है, म्हणजे काय, ते वादळासारखं काम करतायत. म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणलं तर हे अशा पद्धतीचे आणि मारझोड करून, आंदोलन करून, टार्गेट करून सरकारनं ज्या कार्यकर्त्यांना आदेश दिले, ज्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही अशा अशा पद्धतीचं करा, लक्षात घ्या. सगळ्यात गंभीर आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, यामध्ये देशातला युथ एकत्र येतोय आणि सरकारच्या विरोधात सरकारनं जे काही पॉझिटिव्ह किंवा तत्सम वातावरण निर्माण केलेलं होतं, त्या सगळ्यांच्या विरोधात तरुणाई ज्यावेळेस रस्त्यावर येते, ही या देशातील शिक्षणाचं बाजारीकरण केल्याच्या विरोधातली ही राहुल गांधीची सभा आहे. महागाईच्या विरोधात ही सभा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यासाठी ही चर्चा आहे. या देशातलं संवैधानिक जी मूल्य आहेत ती जपली पाहिजे आणि जातीवाद केला नाही पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टीची हालचाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, खोटा माहिती, खोटी म्हणजे कागदोपत्री नोंद, खोटा इतिहास आणि खोटे चेले चपाटे यांच्यामुळेच खरं तर विष कालवण्याचं काम होतं. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे हटवण्यासाठीचा हा मेळावा राहुल गांधीचा दिशाधारा म्हणजे देणारा ठरणार आहे. आणि त्या भाजपच्या प्रवक्त्याने असंही सांगितलं की म्हणे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे पैसे घेऊन 25,000 घेऊन कार्यक्रमाची जाहिरात करतात. मला असं वाटतं म्हणजे माझ्या या व्हिडिओमुळे हजारो लोक काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जातील असं जर कोणाला वाटत असेल, मला एवढंच म्हणायचंय, आता वादळ उठलेलं आहे. राहुल गांधींना माहिती आहे मी जे आत्ता केलं तरच सगळ्या गोष्टी प्लस होणार आहेत, अन्यथा विरोधकांचं काही खरं नाही, हेही लक्षात ठेवा. पण जी चर्चा मी तुमच्या सोबत केली इतकी भयानक आणि महत्वाची आहे, तुम्ही कल्पना नाही करू शकणार. पण गोंधळ घालून तुम्ही काँग्रेसचा किंवा राहुल गांधीचा आवाज दाबू शकणार नाही. तुम्ही उलट ते जरी एकटे आवाज देत असले कोणी, तर आता ते शेकडो हजारो होतील आणि मग सत्ताधाऱ्यांची पळती थोडी होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं काय आहे कमेंट करायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि संपर्क करा. जय शिवराय.